परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली। त्यानंतर संपूर्ण राज्यभरात आंबेडकरी समाज एकवटला, सगळ्यांनी आंदोलनं केली, मोर्चे केली। परभणीत सुद्धा असंच एक आंदोलन आणि मोर्चा झाला होता। त्या सगळ्याच्या दरम्यान जो काही हिंसाचार झाला त्यामध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि या ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आली, ज्यामध्ये आता पोलीस कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। हा सगळाच मृत्यू एकंदरीतच पोलीस प्रशासन आणि व्यवस्थेने केला असा ठपका ठेवत संपूर्ण आंबेडकरी समाज असेल किंवा पुरोगामी विचारांच्या सगळ्याच संस्था संघटना एकत्र येत सध्या राज्यभरात मोठं आंदोलन उभं केलेलं पाहायला मिळत आहे। असंच एक आंदोलन मातंग एकता आंदोलनच्या वतीने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर चालू आहे। माझ्याबरोबर रमेश बागवे आहेत, माजी गृहराज्यमंत्री आहेत। दादा, काय सांगाल, हे सगळं आंदोलन आज इतकं मोठं उभं केलंय, काय एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता काय वाटतं? परभणीमध्ये झालेला प्रकार हा अंगावर शहारे आणण्यासारखा आहे। त्या ठिकाणी सुरेश नावाचा मुलगा आहे, त्यांनी आंदोलन करताना त्याला पोलिसांनी पकडलेलं आहे आणि डांबून ठेवून त्याला बेदम मारून त्याचा खून केलेला आहे। तो मेला नाही, त्याचा खून केलेला आहे। आणि म्हणून आमची सर्वांची मागणी आहे की ह्या ठिकाणी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली हे काम झालेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। कारण की या ठिकाणी बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे त्या पवित्र संविधानाची ज्यांनी चिरफाड केली, ज्यांनी फाळले विटंबना केली, त्याच्याबद्दल त्याचा निषेध करण्यासाठी लोकशाही माध्यमातून तो सूर्यवंशी रस्त्यावरती आला होता आणि त्याला डांबून त्याचा खून केला आहे। त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, अण्णाभाऊ साठेला मानणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती येऊन त्या गोष्टीचा निषेध करतात। आमची सर्वांची मागणी हीच आहे की एक तर त्या अधिकाऱ्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती देशद्रोहीचा गुन्हा झाला पाहिजे। दुसरं म्हणजे समवंशी कुटुंबियाला मदत मिळाली पाहिजे, शासनाची भरपूर मदत मिळाली पाहिजे। त्या कुटुंबातला एक व्यक्ती सरकारी नोकरी लागला पाहिजे। त्याचप्रमाणे बीडमध्ये सरपंचाला ज्याप्रमाणे अपहरण करून त्याचा निर्घुण खून करण्यात आला, ज्या गुंडांनी त्याला मारलं ते गुंड राजरोसपणे फिरतात, पण पोलीस खातं हे सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करते। जेव्हा जेव्हा अशा विचाराचे सरकार सत्तेमध्ये येतात तेव्हा तेव्हा ह्या ठिकाणी दलितावरती, अल्पसंख्याकावरती या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होताना आपल्याला दिसतात। आणि म्हणून या सर्व गोष्टीला बीड असेल, परभणी असेल, महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या मागासवर्गीयावरती अत्याचार होतात या सर्व गोष्टीला हे सरकार जबाबदार आहे, गृह खातं जबाबदार आहे, मुख्यमंत्री जबाबदार आहे। आणि म्हणून या घटनेच्या संदर्भात आम्ही गृहमंत्र्याचा, मुख्यमंत्र्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि अशा तऱ्हेने आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर इथून पुढच्या काळामध्ये सर्व दलित समाज, सर्व पुरोगामी विचाराचे लोक लाखोच्या संख्येने रस्त्यावरती येऊन याचा निषेध करतील आणि त्याची सर्व जबाबदारी शासनावरती राहील। पुढची भूमिका काय असणार आहे? बघा, या ठिकाणी ज्या पद्धतीनं पोलिसांनी कायदा हातात घेऊन म्हणजे जे रक्षण करणारे आहेत त्यांनीच त्या ठिकाणी हत्या केलेली आहे, तर जनतेचा पोलिसांवरचा जो विश्वास आहे तो उडालेला आहे। आणि सोमवंशी सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू नसेल झालेला नाही तर त्याचा खून झालेला आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, SITची चौकशी झाली पाहिजे आणि त्या गुन्हेगारांवरती कडक शासन झालं पाहिजे। कालही तुम्ही पाहिलं असेल भाजप सरकार जे आहे हे कशा पद्धतीनं आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह याला लाज वाटली पाहिजे की बाबासाहेबांना एकेरी भाषेत त्यांनी या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला आणि फॅशन झाली म्हणतोय आणि स्वर्गात गेला असते म्हणतात, तर आज ह्याला लाज वाटली पाहिजे की बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा देखील आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत। आणि या ठिकाणी सर्व समाज आता येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरती उतरून ह्या समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आणि बाबासाहेबांचा जो त्यांनी अपमान केला आहे त्यासाठी सर्व समाज आता रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि या भाजप सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच आपण बघतोय की परभणीमध्ये जी काही घटना घडली त्या घटनेची SIT चौकशी व्हावी, SIT स्थापन करण्यात यावी। त्याचबरोबर जर अशा प्रकारे न्याय मिळणार नसेल तर मात्र राज्यभरातील संपूर्ण पुरोगामी संघटना या एकत्र येऊन सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन पुकारतील असा इशारा या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, चौथा मजला,
स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.